नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. डिसेंबर महिना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठरणार फायद्याचा. नवीन सरकार स्थापन झाल्याबरोबर हा निर्णय लागू होणार. चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी. त्याआधी आपण आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनवरतीही प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मिळत राहतील. राज्य शासन सेवेत 7वा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा धुराळा सुरू आहे आणि आता निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. मात्र महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% वरून 53% करण्यात आलेला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही जाहीर करण्यात आलेली वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आली असल्याने आता राज्य कर्मचाऱ्यांना देखील ही वाढ लागू होणे अपेक्षित आहे. कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून आचारसंहिता कालावधीतच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू झाली पाहिजे अशी मागणी झाली होती. आचारसंहिता महागाई भत्ता वाढीसाठी अडचण ठरत नाही असे म्हणून कर्मचारी संघटनांकडून लवकरात लवकर डीए वाढीची मागणी करण्यात आली होती. मात्र सरकारकडून याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. आचारसंहितेच्या कारणामुळे हा निर्णय न घेतल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र निवडणुकींचा निकाल लागल्यानंतर जे नवीन सरकार स्थापन करण्यात येणार आहे ते नवीन सरकार लवकरात लवकर महागाई वाढ भत्ता याबाबत निर्णय घेणार आहे. डिसेंबर महिन्यात याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये आता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लवकरच सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना ही आनंदाची बातमी मिळणार आहे. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.